झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटलांची 2 डिसेंबरला चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती। चौकशीबाबत गोपनीयता का? पोलिसांच्या चौकशीवर सवाल। शीतल तेजवानीची पुणे कोर्टात सुमारे 3 तास सुनावणी। तेजवानीच्या वकिलांचे युक्तिवाद सरकारी वकिलांनी खोडले। तेजवानीला 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी। शीतल तेजवानीच्या अटकेची इनसाइड स्टोरी झी 24 तासच्या हाती। वतनाचा नजराणा न भरता तो भरल्याचा बहाणा केल्यानं बेड्या। जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचाही आरोप। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा विरोध दिवसागणिक तीव्र। ईदच्या वेळेला बकरा कापायला विरोध का नाही? नितेश राणेंचा सवाल। तर बकरा ऑक्सिजन देत नाही, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। नांदेडमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ। 2800 मतदारांचा पत्ता। कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालय। ग्रामीण भागातील मतदार महापालिकेत घुसवल्याचा आरोप। राज्यातील हजारो शिक्षक 5 डिसेंबरला संपावर। टीईटी सक्ती विरोधात शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन। शिक्षक आंदोलनाला प्रशासनाचा विरोध। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन। पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेमध्ये होणार चौकशी। समितीत 7 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सलग 3ऱ्या दिवशी इंडिगो विमान कंपनीला मोठा फटका। 200हून अधिक विमान उड्डाणं रद्द। प्रवाशांचे हाल। हजारो प्रवाशांवर ताटकळत बसण्याची वेळ। आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल। दिल्लीतील पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वागत।